अपूर्वा क्रिएशनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण ही सुंदर अशी डॉयली बनवायला शिकणार आहोत। अगदी साधी आणि सोपी अशी डॉयली आहे आणि ही डिझाइन तुम्हाला नक्कीच आवडेल। चला तर ही डॉयली बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूयात। ही डॉयली बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे गुलाबी रंगाची लोकर मी वापरलेली आहे। तुम्ही कोणत्याही रंगाची लोकर वापरू शकता। तर ही गुलाबी रंगाची लोकर 30 ग्रॅम एवढी मी वापरलेली आहे ह्या डॉयलीमध्ये आणि 10 ग्रॅम एवढी ही पोपटी रंगाची लोकर वापरलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीचे रंग वापरू शकता। आणि पहा हे 1.75 mm चं क्रोशे हुक मी वापरलेलं आहे आणि धागे कट करण्यासाठी आपल्याला ही कैची लागणार आहे। चला तर ही डॉयली बनवायला घेऊयात। सर्वप्रथम आपल्याला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15 चेनचं सर्कल बनवायचं आहे। अशा प्रकारे हे सर्कल बनवल्यानंतर 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब। 2 3 4 5 6 7 8 अशा प्रकारे ह्या सर्कलमध्ये आपल्याला 24 खांब घालायचे आहेत। हे 24 खांब मी घालून घेते। आता आपले हे 24 खांब घालून झालेले आहेत। हा जो 3 चेनचा पहिला खांब आहे 1 2 3 ह्या तिसऱ्या चेनवर आपल्याला क्लोज करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे हा गोल तयार होईल। ह्याच्यानंतर 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब। हा जो 3 चेनचा खांब होता त्याच्यावर आपण एक खांब घातलेला आहे। पुढच्या खांबावर एक खांब, इथे 2 खांब झाले आपले आणि त्याच्या पुढच्या खांबावर एक खांब, असे 3 खांब। हे 3 खांब झाल्यानंतर इथे आपल्याला 2 चेन घ्यायचे आहेत। त्यानंतर पुन्हा एकदा 3 खांबांवर एक एक खांब, 1 2 1 3 2 चेन घ्यायचे आहेत। पुढच्या 3 खांबांवर प्रत्येकी एक एक खांब, 1 2 आणि 3 2 चेन घ्यायचे आहेत। 3 खांब, 1 2 3 ह्या प्रकारे हे 24 खांब जे आहेत ते आपल्याला विणून घ्यायचे आहेत। आता इथे आपण 2 चेन घेणार आहेत। त्यानंतर 1 2 3 खांब, 2 चेन 3 खांब, हे 24 खांब आहेत। ह्याच्यावर हे 24 खांब येणार आहेत, पण ह्याचे आपण असे 3 3 खांबांचे सेट बनवून घेतलेले आहेत। तर हे आपण आता इथपर्यंत विणून घेऊया। आता आपण हे 3 खांब 2 चेन 3 खांब अशा प्रकारे विणून घेतलेले आहे। इथे शेवटी इथे 2 चेन घ्यायचे आहेत आणि हा जो 3 चेनचा पहिला खांब आहे ह्याच्यावर क्लोज करायचा आहे अशा प्रकारे। आता तुम्हाला दिसेल हे 3 खांबांचे 1 2 3 4 5 6 7 आणि एक 8 सेट तयार झालेले आहेत। आता इथे आपल्याला काय करायचं आहे, आपण इथे क्लोज केलेले आहे 3 चेनच्या खांबावर 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब आणि त्याच ठिकाणी आणखी एक खांब घ्यायचा आहे। म्हणजे आपण पहिल्या खांबावर 2 खांब घेतले, हा जो मधला खांब आहे ह्या मधल्या खांबावर घ्यायचा आहे एक खांब आणि शेवटच्या ह्या तिसऱ्या खांबावर पुन्हा एकदा 2 खांब, 1 आणि हा एक 2 अशा प्रकारे इथे 3 खांब होते त्याचे इथे 5 खांब झालेले आहेत।
पुन्हा इथे घ्यायचे आहेत 2 चेन, पहिल्या खांबावर 2 खांब, दुसऱ्या खांबावर 1 खांब आणि तिसऱ्या खांबावर 2 खांब, 1 आणि हा एक 2. 2 चेन घ्यायचे आहेत. ह्या पहिल्या खांबावर 2 खांब, मधल्या खांबावर 1 खांब आणि ह्या शेवटच्या खांबावर 2 खांब. पहा, ह्या प्रकारे हा राऊंड आपल्याला पूर्ण करून घ्यायचा आहे. 2 चेन, पहिल्या खांबावर 2 खांब, दुसऱ्या खांबावर 1 आणि तिसऱ्या खांबावर 2. तर हा राऊंड आपण पूर्ण करून घेऊया. ते पूर्ण झालेला आहे. इथे 2 चेन घेतलेल्या आहेत. 3 चेनच्या हा पहिल्या खांबावर आपल्याला क्लोज करून घ्यायचं आहे. 1 2 3 हा झाला आपला पुन्हा एकदा पहिला खांब. त्याच ठिकाणी आणखी एक खांब. म्हणजे पहिल्या खांबावर आपण 2 खांब घेतले. आता मधल्या 3 खांबांवर प्रत्येकी एक एक खांब येणार आहे. हा 1 2 आणि हा एक 3 आणि हा जो शेवटचा खांब आहे ह्या खांबावर येणार आहेत 2 खांब. 1 2. पुन्हा एकदा इथे 2 चेन घ्यायचे आहेत. पहिल्या खांबावर 2 खांब, 1 आणि 2. मधल्या 3 खांबांवर प्रत्येकी एक एक खांब. 1 2 3 आणि ह्या शेवटच्या खांबावर 2 खांब. 1 2. 2 चेन घ्यायचे आहेत. सेम विणायचं आहे. पहिल्या खांबावर 2 खांब, मधल्या खांबांवर एक एक खांब आणि ह्या शेवटच्या खांबावर 2 खांब. पहा, इथे 3 खांब होते, इथे 3चे 5 झालेले आहेत आणि इथे आपले 7 खांब होणार आहेत. तर ह्या प्रकारे आपण हा राऊंड असा पूर्ण करून घेऊया. आता हा राऊंड इथे पूर्ण झाला. इथे 2 चेन घेतलेले आहेत. ह्या 3 चेनच्या पहिल्या खांबावर क्लोज करायचं आहे. ह्या ठिकाणी पुन्हा एकदा 1 2 3 3 चेनचा हा पहिला खांब, त्याच ठिकाणी आणखी एक खांब, असे 2 खांब. आता मधल्या ह्या सगळ्या खांबांवर एक एक खांब येणार आहेत. 1 2 3 4 5. हा शेवटचा खांब आहे, याच्यावर 2 खांब. दोन चेन घ्यायचे आहेत. ह्या पहिल्या खांबावर 2 खांब, पुढच्या 5 खांबांवर एक एक खांब. 1 2 3 4 5. हा जो शेवटचा खांब आहे ह्याच्यावर येणार आहेत 2 खांब. 1 2. 2 चेन घ्यायचे आहेत. सेम पहिल्या खांबावर 2 खांब, मधल्या प्रत्येक खांबावर एक एक खांब, शेवटच्या खांबावर 2 खांब. 2 चेन, इथे 2 खांब, इथे एक एक खांब, इथे 2 खांब. ह्या प्रकारे हा राऊंड आपण पूर्ण करूयात. आता हा राऊंड देखील इथे आपला पूर्ण झालेला आहे. पहा, इथे 3 खांब होते, 3चे 5 7 आणि 9 खांब झालेले आहेत. आता इथे हे 9 खांब झाल्यानंतर इथे क्लोज करायचं आहे. मी आणखी एक ओळ विणणार आहे.
अशा प्रकारे आपल्याला जितका मोठा रुमाल किंवा डोली हवी असेल तितका आपण विणून घेऊ शकता. मी आणखी एक ओळ विणणार आहे. 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब. त्याच ठिकाणी दुसरा खांब आणि पुढच्या खांबांवर एक एक खांब. 1 2 3 4 5 6 एक 7 आणि ह्या शेवटच्या खांबावर 2 खांब. दोन चेन घ्यायचे आहेत. ह्या पहिल्या खांबावर 2 खांब. पुढच्या 7 खांबांवर एक एक खांब. 1 2 3 4 5 6 आणि 7. शेवटच्या खांबावर 2 खांब. 1 आणि 2. पुन्हा 2 चेन घ्यायच्या. पहिल्या खांबावर 2 खांब, मधल्या खांबावर एक एक खांब, ह्या शेवटच्या खांबावर 2 खांब. आता ह्या ठिकाणी आपले हे 11 खांब झालेले आहेत. तर ही 11 खांबांची जी ओळ आहे ती विणून आपण हा सर्कल पूर्ण करून घेऊया. मी इथपर्यंत विणून घेते. आता हा राऊंड इथे आपला पूर्ण झालेला आहे. 2 चेन घेतलेल्या आहेत. ह्या ठिकाणी 3 चेनच्या पहिल्या खांबावर आपल्याला क्लोज करायचं आहे. ह्याच्यानंतर आपण काय करायचं आहे, एक स्लिप स्टिच घेऊन दुसऱ्या खांबावर येऊयात. हा क्लोज केलेला खांब आपण स्किप केला आणि पुढच्या खांबावर आलेले आहेत. इथे 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब. 2. आता इथून आपल्याला खांबांची संख्या कमी कमी करत जायचं आहे. 3 4 5 6 7 8 आणि 9. आता इथे 9 खांब झाले. हा शेवटचा खांब आपण स्किप केलेला आहे. ह्या ठिकाणी 1 2 3 चेन घ्यायचे आहेत आणि हा जो गॅप आहे ह्या गॅपमध्ये घ्यायचा आहे एक सिंगल क्रोशे. अशा प्रकारे पुन्हा इथे 1 2 3 चेन. हा एक खांब स्किप करायचा आणि पुढच्या खांबावर खांब येणार आहे आपला. 1 2 3 4 5 6 7 8 आणि हा एक 9. हा शेवटचा खांब स्किप करायचा आहे. 1 2 3 चेन सिंगल क्रोशे. 1 2 3 चेन. हा एक खांब स्किप करून पुढच्या खांबावर खांब. तर ह्या राऊंडमध्ये आपण ह्या बाजूचा एक आणि ह्या बाजूचा एक असे 2 खांब स्किप केलेले आहेत आणि मधल्या 9 खांबांवर खांब घातलेले आहेत. तर सेम आता इथे विणायचं आहे. हा एक खांब स्किप करायचा, ह्या मधल्या 9 खांबांवर खांब, शेवटचा खांब स्किप होणार आहे. 3 चेन सिंगल क्रोशे, 3 चेन एक खांब स्किप करून खांबावर खांब. ह्या प्रकारे हा राऊंड आपण पूर्ण करून इथे पूर्ण झाला. 3 चेन घेतलेले आहेत. ह्या 3 चेनच्या पहिल्या खांबावर इथे क्लोज करायचं आहे आणि स्लिप स्टिच घेऊन दुसऱ्या खांबावर जायचं. अशा प्रकारे आता 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब.
2 3 4 5 6 7 शेवटचा हा खांब स्किप करायचा आहे. आता घ्यायचे आहे 4 चेन. 1 2 3 4. हा जो गॅप आहे 3 चेनचा याच्यामध्ये येणार आहे मी सिंगल क्रोशे. पुन्हा 1 2 3 4 चेन सिंगल क्रोशे. 1 2 3 4 चेन. हा एक खांब स्किप करायचा आणि पुढच्या खांबांवर खांब. 1 2 3 4 5 6 7. 4 चेन सिंगल क्रोशे. 4 चेन सिंगल क्रोशे. 4 चेन. एक खांब स्किप करायचा, पुढच्या 7 खांबांवर खांब. 4 चेन सिंगल क्रोशे. 4 चेन सिंगल क्रोशे. एक खांब स्किप, पुढच्या 7 खांबांवर खांब आणि इकडला एक खांब स्किप. ह्या प्रकारे हा राऊंड आपण पूर्ण करून घेऊ. हा राऊंड इथे पूर्ण झाला. ह्या 4 चेन घेतलेल्या आहेत. 3 चेनच्या हा पहिल्या खांबावर इथे तिसऱ्या चेनवर क्लोज करायचं आहे. एक स्लिप स्टिच घेऊन पुढच्या खांबावर जायचं आहे. त्या ठिकाणी 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब. 2 3 4 आणि हा एक 5. हा पहिला खांब स्किप केला आणि हा इथला शेवटचा खांब स्किप केला. तर इथे आले आपले 5 खांब. इथे पुन्हा एकदा 1 2 3 4 4 चेन घ्यायचे आहेत. हा जो लूप आहे ह्या लूपमध्ये सिंगल क्रोशे. 1 2 3 4 चेन लूपमध्ये सिंगल क्रोशे. 1 2 3 4 चेन सिंगल क्रोशे. 1 2 3 4 चेन. एक खांब स्किप करायचा आणि पुढच्या 5 खांबांवर प्रत्येकी एक एक खांब. 1 2 3 4 आणि हा एक 5. 3 चेन 4 चेन 2 1 2 3 4 5. 5 खांब झाल्यानंतर पुन्हा 1 2 3 4 चेन सिंगल क्रोशे. सेम जसं इथे म्हणलं तसंच विणायचं आहे. 4 चेन सिंगल क्रोशे. 4 चेन सिंगल क्रोशे. त्यानंतर 4 चेन घेऊन एक खांब स्किप करायचा. 5 खांबांवर एक एक खांब. हा एक खांब स्किप होणार आहे. 4 चेन सिंगल क्रोशे. ह्या प्रकारे आपण हा राऊंड पूर्ण करून घेऊया. आता हा राऊंड देखील इथे पूर्ण झालेला आहे. इथे आपण 4 चेन घेतलेले आहेत. हा जो पहिला खांब आहे 3 चेनचा ह्याच्यावर क्लोज करायचा आहे. त्यानंतर एक स्लिप स्टिच घेऊन पुढच्या खांबावर जायचं आहे. तर इथे 1 2 3 हा 2 आणि हा एक 3. आता इथे आलेले आहेत आपले 3 खांब. हा एक खांब स्किप केला आपण आणि ह्या बाजूचा एक खांब स्किप केला. इथे आपण 5 चेन घ्यायचे आहेत. 1 2 3 4 आणि एक 5 आणि सेम ह्या लूपमध्ये सिंगल क्रोशे. 5 चेन 1 2 3 4 आणि एक 5 लूपमध्ये सिंगल क्रोशे. 1 2 3 4 5 चेन
सिंगल क्रोशे, 1 2 3 4 5 चेन ह्या लूपमध्ये सिंगल क्रोशे, 1 2 3 4 5 चेन, एक खांब स्किप करून पुढच्या 3 खांबांवर एक एक खांब, 1 2 आणि हा एक 3. ह्या प्रकारे हा राऊंड आपल्याला पूर्ण करून घ्यायचा आहे. 5 चेन सिंगल क्रोशे, 5 चेन सिंगल क्रोशे, 5 चेन सिंगल क्रोशे, 5 चेन सिंगल क्रोशे आणि 5 चेन इथे 3 खांब. तर हा राऊंड आपण पूर्ण, हा राऊंड इथे पूर्ण झाला. ह्या पाकळ्यांची डिझाईन आपली पूर्ण झालेली आहे. इथे 5 चेन घेतलेल्या आहेत. ह्या 3 चेनच्या पहिल्या खांबावर क्लोज करायचं आहे आणि स्लिप स्टिच घेऊन ह्या मधल्या खांबावर यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे. आता ह्या मधल्या खांबावर 1 2 2 चेन घ्यायचे आहेत आणि एक 3. हा खांब झाला आपला 3 चेनचा. त्यानंतर इथे टाकण्यासाठी आपल्याला 5 चेन घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5. हा जो गॅप आहे ह्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे, सेम 1 2 3 4 5 चेन ह्या ठिकाणी सिंगल क्रोशे, 1 2 3 4 5 चेन सिंगल क्रोशे, 1 2 3 4 5 चेन सिंगल क्रोशे, 1 2 3 4 आणि 5 चेन ह्या ठिकाणी सिंगल क्रोशे, 1 2 3 4 5 5 चेन. हा जो मधला खांब आहे ह्या खांबावर घ्यायचा आहे एक खांब, 1 2 3 4 5 चेन सिंगल क्रोशे. ह्या प्रकारे पूर्ण राऊंड आपल्याला विणून घ्यायचं आहे. 5 चेन सिंगल क्रोशे, 5 चेन सिंगल क्रोशे आणि ह्या ठिकाणी आल्यावर ह्या मधल्या खांबावर खांब. हा राऊंड आपण पूर्ण करून घेऊयात. आता हा राऊंड इथे पूर्ण झाला. इथल्या ह्या चेन आपण घेतलेल्या आहेत. इथे 1 2 3 ह्या तिसऱ्या चेनवर आपण क्लोज करून घ्यायचं. आता ह्या एकाच रंगाने देखील आपण विणू शकतो. ह्याच्यावर मी दुसरा रंग लावून घेणार आहे. तर वर मी हा पोपटी रंग आहे, हा पोपटी रंग जोडून घेते. आणि ही जी गुलाबी लोकर आहे ही आपण इथे कट करूया. आता ह्या पोपटी रंगाने आपण ह्या लूपमध्ये विणायचं आहे. तर 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब, 2 3 आणि 4. ह्या लूपमध्ये 4 खांब घातले. पुढच्या प्रत्येक लूपमध्ये 4 खांब घालत जायचं आहे. 1 2 3 4. 1 2 3 4. अशा प्रकारे कंटिन्यू विणायचं आहे आपल्याला. या प्रत्येक लूपमध्ये 4 4 खांब घालून घ्यायचे आहेत. तर आपण हे संपूर्ण विणून घेऊयात. आपला हा राऊंड इथे पूर्ण झाला. आता हा जो
3 चेनचा पहिला खांब आहे, ह्या ठिकाणी आपण क्लोज करून घेऊयात. ह्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे 4 खांब आहेत त्याच्यावर खांब घालायचे आहेत, पण ते एकत्र क्लोज करायचे आहेत. त्यासाठी इथे आता मी काय करणार आहे, 1 आणि 2 चेन घ्यायचे आहेत. हा जो पुढचा खांब आहे, हा पुढचा खांब अर्धा विणायचा आहे, म्हणजे हाफ डबल क्रोशे. आता 2 लूप झाले आपल्या सुईवर. आता तिसरा खांब आहे, हा देखील असाच अर्धा विणायचा आहे. आता सुईवर 3 लूप झाले आणि हा चौथा खांब अशा प्रकारे अर्धा. सुईवर 4 लूप झाले. आता ह्याच्यातून हे ओढून घ्यायचं. अशा प्रकारे आपण हे 4 खांब जे आहेत ते एकत्र क्लोज करून घेतले. तर इथे 1 2 3 4 आणि 5 चेन घ्यायचे आहेत. आता हे जे पुढचे 4 खांब आहेत ते देखील ह्याच प्रकारे एकत्र क्लोज करायचे आहेत. पहा, हा पहिला अर्धा, दुसरा अर्धा, तिसरा खांब अर्धा, चौथा खांब अर्धा. आता ह्या सगळ्या लूपमधून ओढून हे क्लोज करून घ्यायचं. अशा प्रकारे हे 4 खांब एकत्र क्लोज करायचे. 1 2 3 4 आणि 5 चेन घ्यायचे आहेत. 4 खांब एकत्र क्लोज करायचे आहेत. 1 2 3 आणि हा एक 4. हे एकत्र क्लोज करायचे. 1 2 3 4 5. ह्या प्रकारे हा संपूर्ण गोल विणून घ्यायचा आहे. हे 4 खांब एकत्र, याच्यावर या 4 खांबांवर 4 खांब एकत्र क्लोज करायचे. 5 चेन, 4 खांब एकत्र, 5 चेन. तर हा राऊंड आपण विणून घेऊया. हा राऊंड इथे आपला पूर्ण झाला. हे इथे आपल्याला क्लोज करायचं आहे. जिथे ह्या 4 पाकळ्या आपण एकत्र विणल्या होत्या त्या ठिकाणी क्लोज करून घेतला. त्यानंतर इथे 1 2 3 हा झाला आपला खांब आणि 1 2 3 चेन खांबाच्या आणि 2 चेन एक्स्ट्रा घेतलेल्या आहेत आपण. हा जो गॅप आहे, ह्या गॅपमध्ये एक खांब घ्यायचा आहे. 2 चेन घ्यायचे आहेत. पुन्हा हा जो खांबांचा जोड आहे ह्याच्यामध्ये एक खांब, 2 चेन, ह्या गॅपमध्ये एक खांब, 2 चेन, ह्या ठिकाणी हा जो जोड आहे ह्याच्यामध्ये एक खांब, 2 चेन, ह्या गॅपमध्ये एक खांब, 2 चेन, ह्या ठिकाणी हा जोड आहे ह्याच्यावर एक खांब. ह्या प्रकारे हा पूर्ण राऊंड आपल्याला विणून घ्यायचा आहे. 2 चेन, ह्या ठिकाणी एक खांब, 2 चेन, एक खांब, 2 चेन, एक खांब. तर हा राऊंड आपण पूर्ण करून राऊंड इथे पूर्ण झालेला आहे. आता ह्या ठिकाणी आपण 3 खांबांच्या आणि 2 टर्निंगच्या अशा 5 चेन घेतल्या होत्या. त्याच्यातल्या 1 2 आणि 3 ह्या तिसऱ्या चेनवर आपल्याला अशा प्रकारे क्लोज करून घ्यायचं आहे. हे क्लोज केल्यानंतर इथे काय करायचं आहे, 1 आणि 2 चेन घ्यायचे आहेत आणि आणखी 3 म्हणजे एकूण 5 चेन घ्यायचे आहेत. 3 4 5. ह्या 5 चेन घेतल्यानंतर हा जो पुढचा खांब आहे ह्या खांबावर घ्यायचा आहे सिंगल क्रोशे अशा प्रकारे. त्यानंतर इथे 1 2 3 ह्या 3 चेन घेतल्या. आता ह्या पुढच्या खांबावर एक सिंगल क्रोशे घ्यायचं आहे अशा प्रकारे. आता ह्याचे आहे 6 चेन, 1 2 3 4 5 आणि हा एक 6. ह्या 6 चेन घेतल्यानंतर हा एक खांब स्किप करायचा आहे आणि ह्या पुढच्या खांबावर
सिंगल क्रोशे. आता इथे 1 2 3 चेन या खांबावर सिंगल क्रोशे. 1 2 3 चेन खांबावर सिंगल क्रोशे. आता घ्यायचे 6 चेन. 1 2 3 4 5 6. 6 चेन. हा एक खांब स्किप करायचा आणि ह्या पुढच्या खांबावर सिंगल क्रोशे. पुन्हा एकदा दाखवते. 1 2 3 3 चेन घ्यायच्या. ह्या पुढच्या खांबावर सिंगल क्रोशे. 1 2 3 चेन ह्या पुढच्या खांबावर सिंगल क्रोशे. तर 6 चेन. 1 2 3 4 5 आणि 6 चेन. हा एक खांब स्किप करून पुढच्या खांबावर सिंगल क्रोशे. ह्याच प्रकारे हा पूर्ण राऊंड विणून घ्यायचा आहे. पहा अशा प्रकारे. आता इथे 6 चेन घेऊन आपण इथे सिंगल क्रोशे घेतलेले आहे. 3 चेन सिंगल क्रोशे. 3 चेन सिंगल क्रोशे. 6 चेन घ्यायच्या. हा एक खांब स्किप करायचा आणि ह्या पुढच्या खांबावर सिंगल क्रोशे घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपण हा पूर्ण राऊंड विणून घेऊयात. हा राऊंड देखील इथे पूर्ण झालेला आहे. इथून आपण सुरुवात केली होती ह्या ठिकाणी क्लोज करून घेऊया. अशा प्रकारे. आता ही लोकर आपल्याला इथे कट करायची आहे. आता मी पुन्हा एकदा गुलाबी रंगाची लोकर जोडून घेणार आहे. आता हा जो गॅप आहे 6 चेनचा, इथे 6 चेन आहेत आणि हे 3-3 चेनचे गॅप आहेत. 6 चेनचा गॅप आहे, ह्याच्यामध्ये मी लोकर जोडून घेणार आहे. अशा प्रकारे. आता इथे 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब. 2 3 4 5 6 आणि हा एक 7. हे 7 खांब झाल्यानंतर हा जो गॅप आहे ह्या ठिकाणी एक सिंगल क्रोशे. 3 चेन घ्यायच्या. 1 2 3. ह्या पुढच्या गॅपमध्ये एक सिंगल क्रोशे. नंतर पुन्हा हा जो 6 चेनचा गॅप आहे ह्याच्यामध्ये येणार आहेत 7 खांब. 1 2 3 4 5 6 आणि हा एक 7. हे 7 खांब झाल्यानंतर हा 3 चेनचा जो लूप आहे ह्याच्यामध्ये हेच आहे सिंगल क्रोशे. इथे येणार आहेत 3 चेन. 1 2 3. ह्या पुढच्या लूपमध्ये सिंगल क्रोशे आणि ह्या 6 चेनच्या लूपमध्ये 7 खांब. 1 2 3 4 5 6 एक 7. ह्या पहिल्या लूपमध्ये सिंगल क्रोशे. ह्याच प्रकारे हा पूर्ण राऊंड विणून घ्यायचा आहे. आता इथे सिंगल क्रोशे घेतलेले आहे. 3 चेन. दुसऱ्या लूपमध्ये सिंगल क्रोशे. त्यानंतर ह्या 6 चेनच्या गॅपमध्ये 7 खांब येणार आहेत. सिंगल क्रोशे. 3 चेन सिंगल क्रोशे 7 खांब. हा राऊंड आपण पूर्ण करून घेऊया. हा राऊंड इथे पूर्ण झाला. आपण या गॅपमध्ये सिंगल क्रोशे घेतलेला आहे एक. आता हा जो 3 चेनचा पहिला खांब आहे त्याच्या ह्या तिसऱ्या चेनवर आपण क्लोज करून घेऊयात. ह्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथे 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब. त्याच ठिकाणी आणखी एक खांब घ्यायचा आहे. म्हणजे पहिल्या खांबावर आपण 2 खांब घेणार आहोत.
त्यानंतर पुढच्या खांबांवर एक एक खांब येणार आहेत. 1 2 3 4 आणि हा एक 5 खांबांवर आपण एक एक खांब घेतलेले आहेत. पहिल्या खांबावर जसे 2 खांब घेतले तसे ह्या शेवटच्या खांबावर देखील 2 खांब घ्यायचे. 1 आणि 2. त्यानंतर हा जो एक इथे लूप तयार झालेला आहे, ह्या लूपमध्ये सिंगल क्रोशे घ्यायचा आहे. इथे कोणत्याही प्रकारे चेन वगैरे घ्यायची नाही आहे. हा सिंगल क्रोशे घेतल्यानंतर हा जो पुढचा खांबांचा सेट आहे त्याच्या पहिल्या खांबावर 2 खांब, पुढच्या 5 खांबांवर एक एक खांब. 1 2 3 4 आणि हा एक 5 आणि ह्या शेवटच्या खांबावर 2 खांब. 1 आणि 2. आता हा जो लूप आहे ह्या लूपमध्ये येणार आहे सिंगल क्रोशे. पुन्हा ह्या पुढच्या पहिल्या खांबावर 2 खांब, मधल्या 5 खांबांवर एक एक खांब. 1 2 3 4 5. ह्या शेवटच्या खांबावर 2 खांब. 1 आणि 2. हा जो लूप आहे ह्या लूपमध्ये सिंगल क्रोशे. ह्या प्रकारे ही आपली बॉर्डर तयार होईल. तर ही संपूर्ण बॉर्डर आपण विणून घेऊयात. आता हा राऊंड देखील आपला इथे पूर्ण झालेला आहे. आपण ह्या लूपमध्ये सिंगल क्रोशे घेतलेला आहे. आता हा जो 3 चेनचा पहिला खांब आहे ह्या ठिकाणी सिंगल क्रोशे घेऊन एक चेन घेऊन क्लोज करूयात आणि हे लोकर इथे कट करायचे. ही सुंदर अशी आपली डॉली तयार झालेली आहे. आणि अगदी 40 ग्राम लोकरीमध्ये आपली ही डॉली तयार झालेली आहे. आता हे किती मापाची झालेली आहेत ते आपण पाहूयात. इथून 12 13 14 15 इंच डायमीटरची अशी ही डॉली तयार झालेली आहे. आणि डॉलीची ही डिझाईन तुम्हाला नक्कीच आवडेल. आवडल्यास लाईक करा आणि तसं कमेंट करून सांगा की तुम्हाला ही डॉली कशी वाटली. धन्यवाद.